हडपसर मधल्या फुरसुंगीमध्ये शहापूरजी पालोनजींचं जे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे त्याच्याबद्दल ही सगळी लोक इथं गोळा झालेली आहेत। त्यांनी आपल्याला बोलवलं होतं, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। फेब 2018 ला बुक केला आम्ही। बर। आणि 2021 चं पोझिशन होतं। बर। पण ते काही कोरोनामुळे झालं नाही। ठीक आहे, 1 वर्ष एक्सटेंड होऊ शकतो प्रोजेक्ट, मान्य आहे। पण आता 2025 चालू आहे, अजूनही प्रोजेक्ट आम्हाला मिळालेला नाही, कोणाचा फ्लॅट मिळालेला नाहीये। खूप त्यांनी कमिटमेंट केलेल्या होत्या, खूप डेट झाल्या, सगळं झालं, पण ते काही देत नाहीयेत फ्लॅट अजूनपर्यंत। काही फ्लॅटचं पोझिशन वगैरे नाही। शहापूरजी पालोनजी ह्या बिल्डरकडे तुम्ही फ्लॅट बुक करण्यामागचं रिझन काय? त्यांच्या नावामुळे, दुसरं काही। आज एवढे भारतामध्ये एवढे प्रोजेक्ट्स वगैरे ते करतात, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे फ्लॅट बुक केला। पण रेरा रजिस्ट्रेशन असल्या कारणाने सरकारकडनं आपल्याला काही फॅसिलिटी मिळतात असं वाटतं? नाही, बिलकुल नाही। म्हणजे रेरा आणून काही फायदा झाला असं तुम्हाला वाटत नाही? नाही वाटत। नक्कीच। सगळ्यात मोठं म्हणजे मुंबईतला एक नावाजलेला आणि अतिशय प्रतिष्ठित हा विकासक आहे, त्याच्यासाठी आम्ही यांच्याकडे घर बुक केलं। आणि नाव मोठं लक्षण खोटं असं आम्हाला त्याचा प्रत्यय आता येतो आहे। 7वीला असलेली मुलगी 12वीत गेली, अजूनही घर मिळालं नाही। मुलगा 3रीत गेला आहे। दुसरं महत्त्वाचं कारण होतं की आमच्या दोघांची आई वयस्कर असल्यामुळे आम्हाला त्यांना कम्फर्ट द्यायचं होतं। 2 वर्षापूर्वी माझी आई कॅन्सरने गेली। 1 वर्षापूर्वी माझ्या सासूबाई हार्ट अटॅकने गेल्या। आता ते घर कोणासाठी आम्ही खरी गोष्ट घेतलं आहे। सहसा घर ही अशी गोष्ट असते की त्याच्याबरोबर इमोशन जोडलेले असतात। एक सर्वसामान्य माणसाचे जर ते इमोशनच जपले जात नसतील तर त्याला काय अर्थ आहे? आम्ही 2018 ला फ्लॅट बुक केला होता। आज 8 वर्ष झाली आहेत मी फ्लॅट बुक करून आणि घराची वाट बघून। सो या 8 वर्षात आम्ही घराची पूर्ण किंमतही दिली आहे, पण अजूनही फ्लॅट आम्हाला मिळालं नाहीये। फक्त आश्वासनं मिळाली आहेत आणि ती सुद्धा फेल ठरली आहेत। सो या सगळ्या काळात आमचं फक्त कौटुंबिक, आर्थिक आणि मानसिक हा त्रास आम्ही फक्त सहन करत आलो आणि आजही तोच त्रास सहन करतोय। सो आमचा एवढाच हेतू आहे यामागे की आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर आवाज उठवतोय तो न्याय मिळण्यासाठी खरं तर। आणि मेन म्हणजे की या सगळ्यामध्ये आमचं एकच मागणी आहे की सरकार किंवा त्याच्या रिलेटेड अजून कोणी अधिकारी असेल तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला घर मिळवून द्यायला। तुम्ही लोन डिस्बर्स केलेलं आहे तुमचं? सगळं लोन आमचं पूर्ण आम्ही EMI भरतोय। आणि आता मग फ्लॅट रेंटवर राहताय? फ्लॅट रेंटवर राहतो आणि आम्ही आता हा 3रा फ्लॅट आहे जो आम्ही बदललाय, चेंज करून पोझिशन न मिळाल्यामुळे। म्हणजे मग तुम्हाला दोन्ही बॅलन्स होतंय, EMI पण भरणं आणि रेंट पण भरणं? ती काटकसरच आम्ही करतोय की दोन्ही गोष्टी कशा बैलेंस करता है। त्यामुळे 8 वर्ष तारेवरची कसरत करत आयुष्य चालवतोय। मैंने मार्च 2020 को बुक किया था। अच्छा। सेल्स पर्सन ने बोला था दिसंबर 2020 में मिलेगा फ्लैट। ठीक है, ये एक्चुअली शहापूरजी पालोनजी स्कैम है। 2018 में प्रोजेक्ट चालू हुआ था, 8 साल हो गए ये प्रोजेक्ट को, अभी तक प्रोजेक्ट कंप्लीट नहीं हुआ है। और आज जून 2025 है, तो 8 साल हुआ तो भी प्रोजेक्ट कंप्लीट नहीं हुआ है। मेरी सिचुएशन इतनी ख़राब है, मेरी मदर ये है, इनको एक ब्रेस्ट निकाल दी है, इनको एडवांस कैंसर था। शहापूरजी पालोनजी को बुक करने के टाइम मैंने बोला था, उनको 3 सर्जरी हुई है, 15 रेडिएशन हुए हैं, डेली कैंसर की मेडिसिन खा रहे हैं। उनको मैं बुक करने टाइम बोला था कि 95,000 रुपीज़ की मेडिसिन आती है 1 महीने की। 23,000 रेंट जा रहा है, तो 1,25,000 मैं नेगेटिव में हूँ। तो आप लोग कुछ करो, बट इन लोगों ने कुछ नहीं किया, जस्ट डिले किए जा रहे हैं। अभी ये रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट है, गवर्नमेंट ने 2017 में रेरा में बिलीव नहीं करता, क्योंकि रेरा अगर होता तो 2021, 22, 23, 24, 25 चला गया, कुछ नहीं हो रहा है। मी फेब्रुवारी 2019 मध्ये बुक केला आणि 2020 डिसेंबर मध्ये पोझिशन मिळेल असं सांगितलं होतं। तर माझं स्वप्न असं होतं की एवढ्या वर्षाच्या नोकरीनंतर आईवडिलांना, प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलाने काहीतरी, मी एका खेड्यागावात आलेलो, पुण्यात गेल्यानंतर एक घर घ्यावं, त्याचं स्वतःचं घर असावं, या दृष्टीने मी हे घर घेतलं। परंतु 2021 मध्ये माझे आईवडील दोघेही एक्सपायर झाले। तर आता मी हे फ्लॅट जरी मला आज पोझिशन मिळते, मी दाखवू कुणाला? खरी गोष्ट आहे। ज्यांच्यासाठी ज्यांच्या मुलाचं स्वप्न पूर्ण त्यांना पाहायचं होतं ते पाहायला मिळालेलं नाही। खरी गोष्ट। आणि दुसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंत आम्ही पूर्णपणे पेमेंट केलेलं आहे। एकही रुपया कुठल्याही, आमचे जेवढे 112 युनिट्स आहेत सगळे सोल्ड आउट आहेत। सगळ्याचं फुल पेमेंट त्यांना केलेलं जवळपास 1 वर्षापूर्वी। तरीही आम्हाला एका पायरीचा सुद्धा ताबा मिळालेला नाहीये। ह्या प्रोजेक्ट नंतर शहापूरजी पालोनजीचे याच प्रिमायसेसमध्ये कमर्शियल प्रोजेक्ट पाठीमागे आहे, तो 2020 मध्ये चालूही झाला, त्याचं पोझिशनच झालं, सगळी लोक तिथे आनंदात राहते। त्याचप्रमाणे शेवाळेवाडीला जॉय एसपीचं
शापूरजी पालांचा जॉय विला म्हणून एक प्रोजेक्ट आहे, तिथे लोक आमच्या नंतर बुकिंग केलं, आमच्या नंतर बांधकाम झालं, आज तिथे जाऊन ते आनंदात राहत आहेत, खेळतायत, बागडतायत. त्यांना बघून आमचं दुःख आम्हाला अनावर होत आहे. बरोबर. खिशातनं रेंटचं जात आहे, बँकेचं इंटरेस्ट जाते. एक दिवस जरी बँकेचा इंटरेस्ट हप्ता गेला नाही तर बँक दुसऱ्या दिवशी फोन करते. बरोबर. तर आम्ही जगायचं कसं? घर बघायचं की बँकेचा हप्ता भरायचा की इथं उपासमारीत दिवस काढायचे. पण मला असं वाटतं महारेरा हे पब्लिक सामान्य जनतेसाठी नाही आहे. बरं. महारेरा हे फक्त बिल्डरच्या स्वार्थासाठी. महारेराचे अधिकारी सुद्धा पैसे घेऊन बिल्डरला एक्सटेन्शन देतात, हे आमच्या ह्या प्रोजेक्टवरून सिद्ध होतंय. बरं. त्यामुळे महारेरा केला काय आणि लोकांना दाखवायला पिक्चर केलाय काय, हे धादांत खोटं आहे आणि जनतेची फसवणूक आहे. मी 2019मध्ये इथं फ्लॅट घेतला. जून 2019 मध्ये. बरं. आणि तेव्हा माझं लग्न ठरत होतं. सासऱ्यांना, मी 1 BHK मध्ये राहायचो आधी. सासऱ्यांना सांगितलं की मी मोठा फ्लॅट घेतलाय, त्याच्यामुळे आता नीट सोय झालेली आहे, आपण तुम्ही लग्नाला परवानगी द्या. बरोबर. सासऱ्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर, लग्न लावून दिलं. 2021 जून मध्ये पोझिशन मिळणार होतं, ते नाही मिळालं. आता आपण 2025 मध्ये आहोत. मला आता सासऱ्यांना तोंड दाखवायचं अवघड होतंय. बरोबर. ऑफिसमध्ये हे लोक नेहमी फ्रायडेला मीटिंग्स ठेवतात. ऑफिसमध्ये सांगून यायला लागतं की मला 2 तासाचा ब्रेक द्या. बरोबर. मी ऑफिसमध्ये आता किती वेळा अप्लाय करू ब्रेकसाठी, ह्या मीटिंगसाठी? मला आता प्रश्न पडलाय. त्यार जवळ गेल्यावर चेष्टा होती. म्हणजे किती वेळा तुम्ही एकाच कारणासाठी ब्रेक घेताय? बरोबर. अशी आमची अवस्था आहे. बघा, तुम्ही बघू शकता, हे सगळं अर्धवट काम आहे इथं सगळं. बरोबर. कालच मी पाहुण्यांकडे जाऊन आलोय विरारमध्ये. तिथं त्यांनी जॉय विलामध्येच घर घेतले. तिथं ते खूप प्रशंसा करत होते. चांगलं वगैरे. हो. आणि मी स्वतः जाऊन बघितलं, चांगलं कन्स्ट्रक्शन केलं त्यांनी. खरं इथं आमची ही अवस्था बघून म्हणजे पुढे काय बोलायचं तेच अवघड होतं आम्हाला. आपको एक फ्लैट चाहिए होता है अपने बच्चों के लिए और अपने माता पिता के लिए. हमने 2020 में ये फ्लैट बुक किया था. ये सोच के कि उसी साल दिसंबर में हमें फ्लैट मिलना था. हम बानेर में रहते थे, हमने वहाँ से शिफ्ट होके रेंट पे यहाँ पर कोविड के टाइम पर शिफ्ट हुआ. इतना मुश्किल से यहाँ पर ही हमने पास में लिया ताकि हम पूरा कंस्ट्रक्शन दिख सकें. दिसंबर में हमें मिला नहीं, अगले साल रेरा ने एक्सटेंड कर दिया. कोविड है ये सोच के हमने बोला चलो जाने दो, वर्कर्स नहीं आ पा रहे, काम नहीं हो पा रहा. फिर दूसरा साल फिर एक्सटेंड हुआ, फिर तीसरा साल एक्सटेंड हुआ, फिर चौथा साल एक्सटेंड हुआ. आज का ये हालत है कि हम 2 BHK में रह रहे हैं, जबकि मेरा पूरा परिवार है. हम जॉइंट फैमिली में रहते हैं, पर हम 2 BHK में मैनेज कर रहे हैं. क्योंकि हमारा जो ड्रीम होम था वो तो एक्चुअली ड्रीम ही रह गया है. आज के टाइम पर मैं अगर चाहूँ जिस रेंटेड घर में रह रही हूँ, मैं उसको अफोर्ड नहीं कर सकती हूँ, क्योंकि मेरा सारा पैसा और सेविंग्स सिर्फ मेरे नए फ्लैट में गया. आपके किंगस्टन प्रोजेक्ट चल रहा है, आपका जॉय विला है जो पूरा प्रोजेक्ट बनकर हैंड ओवर हो चुका है. एंड दोज प्रोजेक्ट्स आर वे बिगर एंड ह्यूज देन दिस स्मॉल प्रोजेक्ट. अगर ये इतना छोटा प्रोजेक्ट आपसे नहीं कंप्लीट हो रहा है तो मुझे नहीं लगता वहाँ इंटेंट है. हम 5 साल से फॉलोअप ले रहे हैं. ठीक है. एवरी 2 मंथ्स 3 मंथ्स जबरदस्ती, मतलब 8-10 मेल फॉलोअप फोन के बाद मीटिंग के लिए आते हैं. वो उपकार करते हैं हम पे. ठीक है. वहाँ पर जाने के बाद हमें फॉल्स प्रोमिसेस दी जाती है. लास्ट टाइम उन्होंने एग्री किया फंड इशू है. जब कस्टमर ने 100% पेमेंट फ्लैट के लिए कर दिया है तो फंड इशू कहाँ से? क्या उन लोगों ने इस प्रोजेक्ट के फंड को कहीं और माइग्रेट किया है, किसी और प्रोजेक्ट में डाला है? रेरा होने के बावजूद अगर ये होता है तो रेरा का कोई मतलब ही नहीं है. आई डाउट SP एज वेल एज रेरा एंड एज वेल एज गवर्नमेंट वाटर देयर पॉलिसीज, क्योंकि बीइंग अ कॉमन मतलब हम लोग कुछ नहीं है इन फ्रंट ऑफ देम. ठीक है. एक टैक्स पेयर इंसान हूँ, सैलरी आती है, रेंट में जाती है, EMI में जाती है, एंड इफ दे आर डाइवर्टिंग दिस मनी एंड वी हैव टू सफर फ्रॉम दैट, इट्स मेकिंग नो सेंस. मतलब ये लोग दे आर लिटरली फॉल्ट. अभी तक हमने कम से कम उनसे 10-15 मीटिंग की है. 2000 जब भी फ्लैट बुक किया तो उसके बाद में कम से कम 10-15 मीटिंग की है. वो मीटिंग में सिर्फ हमें डेट मिली है कि अभी ये बात, उसके बाद में वो, उसके बाद में वो. कोई डेट अचीव नहीं हुई अभी तक, कोई भी डेट अचीव नहीं हुई अभी तक. सिर्फ हमें बोला गया कि इतना फंड्स आएगा, उतना फंड्स आएगा. कॉम्पनसेशन के दे रहे, पर कॉम्पनसेशन ऐसे 4-5-6 महीने लेट दे रहे. कॉम्पनसेशन किसी को देते, किसी को नहीं देते. मतलब पूरा की पूरा फ्रॉड चल रहा है इतनी बड़ी कंपनी के अंदर. हमने सबने ये आशा से बुक किया था कि बहुत बड़ा बिल्डर है, अच्छा बिल्डर है, हमें यहाँ पे अच्छे से घर मिलेगा, क्वालिटी के साथ में मिलेगा. क्वालिटी को तो अभी हमने टेंशन लिया ही नहीं, क्योंकि हमें अब घर चाहिए पहले. अभी हम क्वालिटी के बाद में सोचेंगे हम. राइट. अभी फिलहाल में वो क्या कह रहे हैं अभी उनके बारे में? क्या अभी उनका बोलना ये आ रहा कि हम जब मीटिंग किए थे जनवरी में उनके साथ में, नवंबर में, तो बोले जून में घर मिलेगा. जून में. अभी हम जून में खड़े हैं. आप देखो कंडीशन कैसा है प्रोजेक्ट. सच्ची बात है. इसके बाद में फिर अभी बोल रहे हैं कि 2 महीने में मिलेगा.
फायर एनओसी एप्लीकेशन करेंगे। जब हम फोर्स करते, जब हम साथ में जाके मीटिंग करते, प्रेशर लाते, जब वो थोड़ा बहुत कुछ काम करते हैं, ये तो काम करते नहीं सब। मतलब मीटिंग में भी थोड़ी सी एग्रेसिव बात होती है तो खड़े उठ के चले जाते हैं। मतलब दे आर नॉट इवन रिस्पेक्टिंग कस्टमर्स। जो ऑफिस में छुट्टी लेके फ्राइडे को, थर्सडे को, वेडनेसडे को जब भी वो बुलाते हैं हम मीटिंग के लिए जाते हैं, बट दे डोंट रिस्पेक्ट। और वो लोग सब मैनेजमेंट ही आता है, बिल्डर को मैनेजमेंट मतलब अभी उनका सीईओ भी आता है, डोंट इवन केयर अबाउट अस। मतलब सीईओ भी आकर हमें तो येतो ऐसे प्रॉमिसेस करते हैं। आम्ही थोडासा आमचा आवाज थोडासा रेज केला तर ते आमच्यावर आवाज रेज करतात। काय म्हणजे बीइंग कस्टमर आम्हाला अशी ट्रीटमेंट मिळते जसे का आम्ही म्हणजे भीक मागायला चालू त्यांच्याकडे, असे ते आम्हाला ट्रीट करतात। एकदा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो। पुलिस स्टेशन में हमें धमकी दी, मतलब धमकी भी दी थी कि इफ यू आर गोइंग टू टेक एनी स्टेप्स, तुम्ही जर प्रोटेस्ट कराल किंवा काय कराल तुम्हाला आम्ही आतमध्ये टाकू, अशी आम्हाला थोडीशी धमकी। कोणी बिल्डरने दिली का पोलिसांकडनं? म्हणजे ते झालं होतं। क्या हुआ था, इनका एक प्रोजेक्ट आ रहा था पीछे एमटीवी करके। अच्छा। तो हम सब गए थे वहाँ पे, क्योंकि हम ऑलरेडी फ्रस्ट्रेट हो गए थे। 2023 अगस्त सितंबर की बात है, हम सब गए थे एंड वी वेंट फॉर पीसफुल प्रोटेस्ट कि हम आराम से प्रोटेस्ट करेंगे करके। तो उन्होंने जल्दी से वो पुलिस को कॉल किया वहाँ पे, फिर हम पूरा हम सब डिस्बर्स हो गए वहाँ पे। उन्होंने पुलिस को पैसे खिलाए, हमको पुलिस के पास में बुलाया, वो भी आए। उन्होंने 2023 में बोला था कि 2024 जून में घर मिलेगा करके हमको। अभी हम 25 में खड़े हैं। हमें डर लगता है कि पुलिस के पास में जाएंगे तो उनको पैसे खिलाएंगे, रेरा के पास में जाएंगे तो रेरा तो विदाउट आवर कंसेंट दे आर एक्सटेंडिंग द एव्हरी ईयर। म्हणजे एक्सटेंशन मिळतं कसं, हा प्रॉब्लेम। दरवेळेस 6-6 महिने 1-1 वर्ष यांचा पिरियड संपतो, त्यानंतर आमचं कन्सर्न नसतानाही यांना एक्सटेंशन मिळतं कसं? म्हणजे नक्की हा लॉ काय आहे? बरोबर, मग काहीच कळत नाहीये। बरोबर सर, हम इस सिचुएशन पे क्यों आए अभी? क्यों आए? क्योंकि हमने मल्टीपल मीटिंग्स किए, हमें उनसे अभी भी कमिटमेंट नहीं मिल रहा है। अच्छा, कमिटमेंट नहीं मिल रहा अभी तक। मतलब एक प्रोजेक्ट को 8 साल होने के बाद में अभी भी फॉल्स प्रॉमिसेस चालू है, राइट? तो वो लोग कितने 120 यूनिट है ना यहाँ पे? 112। तो सभी सोल्ड है ना? सभी सोल्ड है। हमारा पैसा पूरा चले गया है। आपके कॉन्टेक्ट में है? सारे कॉन्टेक्ट में, सब पूरे कॉन्टेक्ट में, पूरे के पूरे। तो भी कोई बिल्डर की तरफ से कुछ ये नहीं हो रहा है? नहीं, कुछ नहीं। हमने पैसे दिए, हमारे पैसे दूसरे प्रोजेक्ट में डाइवर्ट किया है। अच्छा। अब इनकी रिस्पॉन्सिबिलिटी थी, राइट, कि पैसे वापस लाके प्रोजेक्ट को टाइम पे फिनिश करना। चलो ठीक है, 1 साल ठीक है, 2 साल ठीक है, 8 साल खड़े हैं हम। 8 साल बाद में भी हमें मालूम नहीं प्रोजेक्ट कब मिलने वाला है। आपने रेरा में कंप्लेंट किया है किसी ने? रेरा में कंप्लेंट किया, पर डेट पे डेट ही मिलती है बस। नेक्स्ट डेट। हमें रेरा पे विश्वास नहीं सर, वेरी सिंपल, हमें रेरा पे विश्वास नहीं है हमको। 2012 मध्ये जेव्हा मी इथं राहायला आलो तेव्हा बिल्डरच सगळं मॅनेज करत होता। तेव्हा फेज 1 फक्त होती आपली, पहिल्यांदा 4 बिल्डिंग, नंतर फेज 2 कन्स्ट्रक्ट झाली। आणि 2019 मध्ये यांनी कॉन्डोमिनियम हे फॉर्म केलं। कॉन्डोमिनियम फॉर्म केल्यानंतर मग फेज 3 सुरू झाल्यानंतर तुम्ही बघताच लोकांनी फ्लॅट बुक केलेले आहेत। बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या काही बिल्डरनी सांगितल्या पण झालं नाही। उदाहरणार्थ पहिल्यांदा जेव्हा आम्हाला सगळ्यांना फ्लॅट दाखवले तेव्हा आम्हाला मेन रोड म्हणजे SP इन्फोसिटीचा मेन रोड जो आहे तो आम्हाला ॲक्सेस रोड म्हणून दाखवला होता, किंवा हा तुमचा ॲक्सेस रोड आहे। आम्हाला तिथे फूड कोर्ट दाखवलं होतं, किंवा हे फूड कोर्ट तुमच्यासाठी आहे, त्याच्यामध्ये ATM आहे। म्हणजे तुम्ही बेसिकली टाउनशिपमध्ये राहताय हा होता। कोविडमध्ये यांनी अचानक तो रस्ता बंद केला, किंवा कोविड त्यांनी काही नोटीस काही दिली नाही, त्यांनी डायरेक्टली हा रस्ता बंद केला कोविड आहे म्हणून, आणि त्यानंतर तो रस्ता त्यांनी उघडलाच नाही। आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत, पण त्या चर्चेला काहीही प्रतिसाद मिळत नाही त्यांच्या। सुरुवातीला जेव्हा मी फ्लॅट बुक केला तेव्हा माणूस कसं करतो, माणूस बघतो अरे IT पार्क आहे, अरे फूड कोर्ट आहे, इथे जिम आहे, स्विमिंग पूल आहे, फॅसिलिटीज भरपूर आहेत। मी पहिल्यांदा फ्लॅट बुक केला, हा माझा दुसरा फ्लॅट आहे। जेव्हा फ्लॅट बुक केला तेव्हा त्यांची सर्व्हिस चांगली होती, नंतर त्यांची सर्व्हिस एकदम खराब हो गेली। पण जेव्हा माणूस बुक करतो, ज्या सगळ्यांनी यांनी बुक केलेला फ्लॅट, आम्हाला सगळ्यांना त्यांनी IT पार्क दाखवलं, असं नाही की बाबा आम्हाला फक्त दाखवलं यांना नाही दाखवलं, सगळ्यांना गाडीमध्ये बसून त्यांनी IT पार्क फिरवलं आहे, ATM फूड कोर्ट सगळं दाखवलंय। जेव्हा विषय असा येतो की जेव्हा फ्लॅट डिलिव्हरी जातो तर फ्लॅट पहिल्यांदा मिळतच नाही, आणि दुसरी गोष्ट फ्लॅट मिळाल्यानंतर आता तुम्हाला एक छोटा रोड दाखवला असेल, तो छोटा रोड तुमचा एंट्री येऊन दाखवतात, पण दाखवताना मात्र जेव्हा तुम्हाला फ्लॅट विकायचा असतो तेव्हा सेल्स पिचमध्ये बघा म्हणजे ते दाखवतात की बघा इथं हडपसरपासून 2 किलोमीटरचं अंतर आहे, हे आहे, IT पार्कमध्ये राहतात, तुम्हाला एवढ्या फॅसिलिटीज आहेत, ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला काय मिळतं हातामध्ये? काहीच नाही। दुसरी गोष्ट सांगायची आहे मला, या बिल्डिंगचं 2018-19 पासून काम चालू आहे। तुम्ही आता बघताय अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे, बाहेर तिथं कचरा पडलेला आहे, कचरा साफ होत नाही, वारंवार ईमेल पाठवलेला आहे, छापूरच्या पालनचे सगळ्यांच्याकडे ईमेल आहेत, त्या कचऱ्याच्या ह्याच्यामुळं मॉस्किटो आणि इतका त्रास होतोय लोकांना। मी समोर राहतो, मी ॲटलिस्ट 10 ईमेल लिहिलेले आहेत। त्यानंतर बाकी काही इश्यू आहेत की जसे ही पार्शियल कम्प्लिशनमुळे आहे, कारण की फेज 1, फेज 2, फेज 3 मिळून त्यांनी कॉन्डोमिनियम तयार केलं आहे। फेज 3 कंप्लीट नाही, त्यामुळं कॉन्डोमिनियम आता पार्शियल कम्प्लिशनमध्ये आहे। मला दुसऱ्या ठिकाणी काम करता येत नाही, काय काम करायचं म्हटलं की नाही हा आमचा अंडर कन्स्ट्रक्शन एरिया आहे, इथं तुम्ही काय करू शकत नाही म्हणून सांगतात। बरं, तुम्हाला पोझिशन पण द्यायचं नाही, तुम्हाला लोकांना काम पण करून द्यायचं नाही। आता लोकांची सगळ्या सोसायटीमध्ये मागणी होती की बाबा सोसायटीमध्ये एक चांगलं मंदिर बांधा। आम्ही पण प्लॅन केला की तुम्ही काय काम करत ना, आता आम्ही इथं मंदिर बांधतो।
त्याच्यावर ते म्हणतात नाही तो लिगल इश्यू आहे. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एक तर काम कम्प्लीट करून द्या लवकरात लवकर, आणि लोकांना जे काय करायचं ते करू द्या. लोकांचा कॉन्डोमिनियमचं नंतर काय सोसायटी करून घ्यायची तर करून घेतील, जे काय करायचं करतील. तुम्ही सोसायटी पण ताब्यात देत नाही, तुम्ही फ्लॅट पण देत नाहीत आणि तुम्ही लोकांना कामही करून देत नाहीत. बरोबर. तर सवाल असा आहे की तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या मनात काय. पुणे में काफ़ी जगह देखा, लेकिन एज पर द ब्रांड, ठीक है, सापुरजी पलौंजी, अदर और भी ब्रांड है, बट हमने सारी जगह देखने के बाद यहाँ हमें फ्रूटफुल सारे मतलब मैसेज मिले कि हाँ आपको ये सब मिलेगा, सारी लग्जरियस प्रीमियर चीज़ें, सारी चीज़ें मिलेगी. हमने फ्लैट बुक कर लिया, तब मेरा बेटा गोद में था, 1 साल का भी नहीं था. इट्स ऑलमोस्ट 7 मंथ. और उसके नाम पे एक सबकी ड्रीम होती है कि हाँ चलो बच्चा आएगा, और हमने फ्लैट बुक करा और इसका सब हम यहाँ पे हैप्पी फैमिली की तरह रहेंगे. बट अभी बेटा 8 साल का हो गया है, ठीक है, अभी तक ये फ्लैट की सिचुएशंस सभी लोगों ने बोला. आप देख सकते हो, कुछ बोलने की बात नहीं है, सारी चीज़ें क्लियर विजिबल है, दिख ही रही है. ठीक है. और बिफोर कोरोना मैं मेरी फैमिली इसको डेली फॉलो अप करते थे, एटलीस्ट ट्वाइस इन अ मंथ, वंस इन अ मंथ, कि क्या चल रहा है. आई थिंक उस वक्त भी ऐसा फील होता था, क्योंकि हम लोग इतने बच्चे तो है नहीं कि हमें पता नहीं चलेगा. ये फील होता था कि ये इनकी जो कमिटमेंट डेट है वो इस डेट पे बनेगी नहीं. इनफैक्ट हमारी लॉजिकली बात भी चलती थी. तो इस तरह का कन्वर्सेशन चलते चलते कोरोना का सिचुएशन आया, और इन लोगों ने सारी प्रॉब्लम कोरोना में डाल दी. कि कोरोना की प्रॉब्लम है इसलिए हमारा फ्लैट डिले हो रहा है. आज कोरोना को कंप्लीट हुए हुए एटलीस्ट 2 to 3 years हो गए ऑलमोस्ट, राइट. 3 years हो गए. अदर बिल्डर ने, वो लोगों ने पोजीशन दे दिया है, बट व्हाट अबाउट द सापुरजी जो एक कंप्लीट ब्रांड है, ओके, उनका क्या है? कुछ भी नहीं है. रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टमध्ये जर फ्लॅटचं पोझिशन मिळत नसेल तर त्याच्यासाठी मी लोकांना आव्हान केलं होतं. आणि हडपसरमधल्या शहापूरजी पालोनजींचं हे प्रोजेक्ट आहे. इथल्या लोकांनी ज्यांनी फ्लॅट बुक केला होता त्यांनी मला इथं बोलवलं होतं. बरोबर आहे का? तुम्ही सगळ्यांनी बोलवलं होतं का मला? बरं. तुम्ही सगळ्यांनी 2018 पासून माझ्या अंदाजे सगळ्यांनी फ्लॅट बुक करायला सुरुवात केली. बरोबर आहे का? बरोबर आहे. तुम्ही आज नाही म्हटलं तरी 7-8 वर्ष या सगळ्या गोष्टीसाठी लढताय. तुम्हाला फ्लॅटचं पोझिशन मिळालेलं नाही. हे गोष्ट खरी आहे का खोटी आहे? खरी आहे. बरोबर आहे. बिल्डरला वारंवार संपर्क करून बिल्डरकडनं विचित्र पद्धतीने तुम्हाला ट्रीट केलं जातं. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? खरी आहे.